नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील इंग्लिश विषयातील पहिलं त्यामधील 1.3 मधील पोयम आपण अभ्यासणार आहोत. तर माझ्याकडे पुस्तक आहे, तर तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट, पेज नंबर 18. कवितेचे कवी आहेत सुनील शर्मा. तर मुलगा आकाशातला चंद्राला उद्देशून म्हणत आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल सीड ऑफ मूनलाईट. हे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, 1-2 टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश दे. आणि त्या चंद्रप्रकाशाच्या टोपलीमध्ये चंद्रप्रकाशाच्या बिया फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इथं त्यांनी कशासाठी चंद्रप्रकाशाच्या बिया चंद्राकडे मागितल्या आहेत, तर बघा त्याचं कारण सांगितलं आहे. शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, टू साइड्स, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्या बाजूला मला काय करायचं, ते चंद्र पेरायचे आहे. त्यासाठी द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझ्या गावातील जे विलेजेस म्हणजे निवासी, नोकरी, कर्मचारी वर्ग जे आहेत ते काय करतात, कामानिमित्त कुठं जातात, शहराच्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस त्याचं कारण सांगितलं बघा, डेली वर्कसाठी कुठं जातात, शहराच्या ठिकाणी जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. कधी जात असतील शहराच्या ठिकाणी, सकाळी, आणि परत कधी येत असतील संध्याकाळी. ज्यावेळेस ते संध्याकाळी येतात त्यावेळेस इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे. त्यांचा जो मार्ग आहे तो कसा आहे, अंधारमय, काळ होतो किंवा खूप मिठा अंधार पडतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर गाव आहे माझा दूर, रस्ता खाचखळग्यांनी आणि विंचवांनी आणि सापांनी भरलेला आहे. म्हणजे अतिशय धोकादायक असा रोड त्या कवितेतील मुलाच्या गावातून शहराला जोडलेला आहे. आणि त्या धोकादायक रोडवर स्नेक अँड स्कॉर्पियन म्हणजे साप आणि विंचवांनी सुद्धा भरलेला आहे. म्हणजे जीवाची जोखीम घेऊन या नोकर वर्गाला सकाळी कामासाठी म्हणून खेडेगावातून शहराकडे जावं लागतं. नायदर बस नॉर कार पाईल्स फेन माय फादर रिटर्न होम, आय एम स्लीप. तर ज्या वेळेस त्या नोकरदार वर्गाबरोबर माझे वडील पण जातात आणि त्या गावाला नायदर बस नॉर कार पाईल्स म्हणजे बस पण धावत नाही की कुठलीही गाडी पण येत नाही. बस पण धावत नाही आणि कुठलीही गाडी येत नाही. रस्त्यावरून बाबा घरी परततात. उशीरवर झोपी गेलेला असतो मी. ज्यावेळेस वेन माय फादर्स रिटर्न्स होम आय एम स्लीप, ज्यावेळेस बाबा येत असतात संध्याकाळी त्यावेळेस हा झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ज्यावेळेस मॉर्निंग म्हणजे सकाळी उठायच्या अगोदर बाबा कामासाठी शहराकडे गेलेले असतात. म्हणजे ज्यावेळेस तो संध्याकाळी झोपलेला असतो त्यावेळेस बाबा येतात आणि ज्यावेळेस सकाळी उठायच्या अगोदर बाबा कामाला जातात. म्हणजे हा दोन्ही वेळेला पण झोपेतच असतो. म्हणजे कशामुळं, तर त्या रस्त्यामुळं. त्याचं कारण आहे रस्ता. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अरे चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला कसा दे, उधार दे. ऑन लोन, ऑन लोन म्हणजे उधार दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर्स रिटर्न्स अर्ली. आणि तुझ्या त्या दिलेल्या चंद्रप्रकाशामुळे आणि चंद्रप्रकाशाच्या बियामुळे ज्यावेळेस ह्या मी बिया त्या रस्त्यावर दुतर्फा पेरील त्यावेळेस रस्ता मी उजळून टाकीन. आणि त्या उजळून टाकल्यामुळं चांगल्या
प्रकाशामुळं माझे बाबा लवकर घरी येतील आणि माझी आणि बाबांची भेट होईल. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. आणि बाबा लवकर घरी आल्यामुळं कारण मला त्यांच्याकडून कशाच्या ऐकायच्या आहेत, पऱ्यांच्या कथा आणि खूप साऱ्या गोष्टी. त्यासाठी तो मुलगा चंद्राला का म्हणतोय की तुझा चंद्रप्रकाश दे. ह्या ज्या बिया मी रस्त्याच्या कडेला लावेन आणि माझे बाबा लवकर घरी येतील आणि घरी आल्यानंतर काय करतील, पऱ्यांच्या कथा आणि खूप साऱ्या गोष्टी मला सांगतील. ओ मून, गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. चंद्रा, तुझा टोपलीवर चंद्रप्रकाश दे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत. अतिशय सोपी आणि खूप छानशी अशी पोयम आहे. घाबरायचं काही कारण नाही. तर एक विनंती, रिक्वेस्ट चंद्राला एक मुलगा करतो आहे, याच्यातून आपल्याला समजतं. अशा प्रकारे ह्या कवितेचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलंच असेल. जर तुम्हाला ह्या कवितेचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करील त्यावेळेस नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.